वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्रार्पण नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी दाहले कथन, त्याहून या अध्यायी श्रवण. करबितो श्रीचे अर्थक्यविंदान, कथानुसंधान एकची. ऐकून बाबांची अगाध लीला. इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ. मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसली मद्रदेशी. मद्रदेश म्हणजे मद्रासच्या इलाख्यामध्ये ह्या लोकांना बाबांची कीर्ती कळली आणि एक भजन मंडळ शिर्डीला आलेलं आहे. जाता असता काशी यात्रेसी वाटेत शिर्डीशी उतरली. साईबाबा महासंत धीर उदार आणि दांत, यात्रेकरूसी कृपावंत, पैसे अत्यंत वाटिते. दिडक्या चवल्या हातचा किस, आदेल्या पावल्यांचा पाऊस. रुपये 10 कोणास 20, कोणास 50 देत ते. हे काय सणासुदा दिसी, कार्यविशेषी का पर्व काळासी. प्रतिदिवशी उक्त प्रमाणेशी संतोषेसी अर्पित. पौड येती भवय्ये नाचती, गवय्ये गाती भाटवानिती. तमासगीर मुजरे देती, भजनी रंगती हरिभक्त. ऐसे महाराज उदार वृत्ती, दानधर्मी सरळ स्थिती. ऐकोनी कर्णोपकरणी ही कीर्ती, इच्छा करती दर्शनाची. कधी आली या बाबांचे चित्ती, पांथस्थायी ते पैसे वाटती. दिनदुबळ्यांचा परामर्श घेती, कृपामूर्ती साईनाथ. एक पुरुष बाया 3, मेळा अवघा 4 मिळून. मेहुणी स्वस्त्री द्वैता आपण, संत दर्शन कामुक. घेऊन साईंचे दर्शन, मंडळी पावली समाधान. करत साईपाशी अनुदिन, प्रेमळ भजन नेमाने. संप्रदाय रामदासी, भजन करता ती उल्हासी. बाबाई रुपया 8 आणे तयासी, आलिया मनासी अर्पित. कधी तयास बर्फी देत, कधी परतवीत रिक्त असत. बाबांचे हे सदोदित, परिण निश्चिंत काहीही. पैसे वाटीत हे तो सत्य, नव्हते जरी त्यात काही असत्य. परी नव्हते ते सर्वा देत, ठावे न मनोगत कवना ते. फकीर फुकटे भिक्षे करी, सदैव येत बाबांचे द्वारी. बाबा जरी दयाळू भारी, तरी धर्म न करती सर्वा ते. दयाची लाभ काळाची घडी, तयासीच ही सुख परवडी. संत हस्तस्पर्शाची कवडी, लाभेल जोडी भाग्याची. हे अर्थीची एक गोष्ट, ऐकता श्रोते होतील संतुष्ट. करणे तया पुढे ती प्रविष्ट, धरू मग वाट पुढील. होनी प्रातःकाळाची न्यारी, बैसता बाबा स्तंभा शेजारी. धुनी सन्निध मशिदी माजारी, येतसे पोरी अमनी ते. पोरी 3-3.5 वर्षाची नागडी, हाती जिनतानी डबी उघडी. आई जमली सहतातडी, येतसे घडी साधुनी. अमनी बैसे मांडीवरी, डबी देई बाबांचे करी. बाबा रुपया रुपया करी, हात धरी बाबाचा. बाबास मुलांचे वेड भारी, पोरई होती गोंडस गोजिरी. मुके घेत कुरवाळत करी, पोरीस धरीत पोटाशी. बाबाने धरावे पोटाशी, आमनीचे चित्त रुपयापाशी. बाबा देना देना मजसी, म्हणे खिशाशी लक्ष सारे. आमनीचा तो पोर स्वभाव, थोरा मोठ्या सहितीचा हाव. स्वार्थासाठीच धावा धाव, परमार्थी भाव एखाद्या. पोरीने बसावे मांडीवरी, आईने दूर कठेड्या बाहेरी. हालू नको देत तो वरी, खुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी काय लागे, उठली सुटली माझ्या मागे. फुकट खाऊ मेलेंदी लागे, म्हणावे रागे बाबांनी. परिहा राग बाह्यात्कारी, अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी. हस्त काढून खिशा भीतरी, रुपया बाहेरी काढावा. घालून या तोड बीत घट्ट, झाकीता आवाज येई जो खट्ट.
डबी हाती पडता ती झट्ट घराची वाट धरतसे. हे तो होई न्यारी भक्ती तैसेच जवते लेंडीवर निघती. तेव्हा यामनी रुपया देती रागे भरती तैसेच. ऐसे प्रतिदिन 2 तिजला 6 देत त्या जमलीला. 5 दादा केळकराला भाग्या सुंदरीला 2-2. 10 ते 15 तात्याबासी 15 ते 50 फकीर बाबासी. 8 वाटीची गोरगरिबासी नित्य नेमेसी हे देणे. असो ऐसी ही दानशीलता मद्रासियांनी ऐकोनी वार्ता. सहज उपजोनी अर्थ स्वार्थता भजन उपक्रमता मांडली. बाह्यत ते भजन सुंदर आंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर. पैसे देतात त्या आशेवर राहिले परिवार शिर्डीत. त्यातून ती घास मोठी हावं बाबांन द्यावे भौत द्रव्य. परिसाईपदी भजन सद्भाव हा एक निज भाव स्त्रियेचा. त्याहुनी मेघासमोर आनंदे एक नाचेल मोर. चंद्रा लागी जैसा चकोर तैसा आदर तियेचा. एकदा माध्यानीची आरती चालता साई कृपामूर्ती. पाहुणी बाईची सद्भाव स्थिती दर्शन देती रामरूपे. इतरास नित्याचे साईनाथ परी बाईच्या दृष्टी जानकी कांत. डोळा गळगळा अश्रुस्तवत पाहुणे विस्मित जन झाले. दोही हाती वाजवे टाळी सवेची नयनी आसवे ढाळी. जेव्हा हे देखे अपूर्व ते वेळी झाली मंडळी विस्मित. ऐसा पाहुणे तो देखावा जिज्ञासा झाली सकळांच्या जीवा. इतका प्रेमाचा पूर का लोटावा आनंद का व्हावा तिसे. पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी आपण होणे आनंद निर्भरी. रामदर्शन नवल परी पदे अवचित साईंचे. नीलोत्पलदल श्याम भक्त कामकल्पद्रुम. तो हा भरताग्रज सीता विराम दाशरथी राम मज दिसला. किरीटकुंडल मंडित वनमाला विराजित पीतवास चतुर्हस्त जानकीनाथ मज दिसला. शंख चक्र गदाधर श्रीवत्सलांचन कौस्तुभ हार. तो हा पुरुषोत्तम परत्पर रूप मनोहर मज दिसला. म्हणे हा मानव रूपधारी असामान्य लीला अवतारी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी भिक्षाही मागो दारोदारी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी कोणास कैसाही दिसो अंतरी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परमभावार्थी पती तियेचा अत्यंत स्वार्थी. ऐसीच भोळी स्त्रियांची जाती कैसा रघुपती ये स्थळी. मणी बसे ते जैसे जैसे भोळ्या भाविका भासे तैसे. आम्हा सकळा साई दिसे हिलाच कैसे रामरूप. ऐसे कुतर्क करुणी नाना केली तियेची अवहेलना. विषाद नाही बाईच्या मना असत्य कल्पना ती नेणे. ती पूर्वी मोठी अधिकारी अशी तियेची आख्या भारी. होतसे रामदर्शन सुखकारी प्रवरो प्रहरी तियेस. पुढे झाला द्रव्य लोभोत्सव द्रव्यापाशी नाही देव. झाला रामदर्शनी अभाव ऐसा हा स्वभाव लोभाचा. साईस हे तो सर्व अवगत जाणून तिचे सरले दुरित. पुनरपी रामदर्शन देत पूर्वीत हेत तियेचा. असो पुढे तेच रात्री कैसी वर्तली नवलपरी. ग्रस्त देखे निद्रे बाजारी स्वप्न भारी भयंकर. आपण आहोत एका शहरी पोलीस आपणा घरी धरी. मुसक्या बांधून आवळी करकरी टोके निज करी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी निकट तयाची या बाह्य भागी. साई सर्व पाहावया लागी उगेच की उभे निश्चळ. पाहुणी महाराज सन्निधानी जोडून या दोन्ही पणी. करून या मुख्य केविलवाणी दिनवाणी तवदे. बाबा आपली कीर्ती ऐकूनी पातलो असता आपले चरणी. प्रसंग का हा आम्हा लागुनी तुम्ही असूनी प्रत्यक्ष. महाराज उत्तर दिले कृतकर्म अवघे पाहिजे भोगले. ग्रस्त अति बिंत बोले काही न केले ऐसे म्या. या जन्मी तरी काही न केले जे केले असेल ते संकट जेणे ऐसे संकट गुजरले. तव महाराज बोलले असेल केले जन्मांतरी. दिदले मग प्रतिउत्तर तेने मागील जन्माचे मी काय जाणे. असं तरी आपले दर्शने भस्म होणे आवश्यक.
होता आम्हा उभयता आपले दर्शन, अग्नीपुढे जैसे तृण, ते जैसे समूळ भस्म होऊन, कैसा न त्यापासून मुक्त मी. तो महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास, होय म्हणता ग्रहस्थास, डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी, उभाच आहे तव क्षणी तक्षणी, धाडदिशी जैसे पडले कोणी, आवाज श्रवणी ऐकेला. आवाज कानी पडताच चकला, डोळे उघडून पाहू लागला. आपण बंद निर्मुक्त दिसला, पळीस पडला रक्तबंबाळ. तेने मनी अत्यंत घाबरिला, महाराजाकडे पाहू लागला. हसून ते म्हणती याला, भला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार, पाहून तेथील सर्व प्रकार, तूच दांडगा म्हणतील अनिवार, पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो ग्रस्त वदे तत्वता, बाबा आपण खरेच बोलता, कैसे करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हा विण. ऐसे ऐकून साई वदती, पुनश्च लावा नेत्रपाती, तैसे करून डोळे जो उघडती, नवल स्थिती अनेक. आपण पिंजऱ्याचे बाह्य देशी, महाराज साई आपले पाशी, घातले साष्टांग नमन त्यासी, बाबा मग पुसती. आताचा तुझा नमस्कार, आणि यापूर्वी जे घालीस निरंतर, काय आहे द्वैतांतर, विचार करून मद सांग. तवतोग्रस्त देई उत्तर, जमीन आसमानाचे अंतर, केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता, आपण आम्हा हिंदूस भ्रष्टविता, हाच विचार हाच चित्ती होता रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझ्या चित्ती, मुसलमानांच्या देवाची भक्ती, नाही म्हणती ग्रस्त. पुसती बाबा तया लागोनी, पंजा नाही का तुझ्या सदनी, पूजित नाहीस का ताबुताचे दिनी, पायी म्हणे विचारुनी. काड बीबी आहे सदनी, लग्न कार्यासी तिजला पूजुनी, तुष्ट वितोसना मानापमानी, मुसलमानी दैवत हे, होय म्हणून मान्य करता, आणि काय इच्छा पुसता. निज गुरु रामदास दर्शनता, उपजली असता ग्रस्ता. महाराज मग तयाप्रती, मागे वळून पहा म्हणती, मागे वळून जो पाहती, समर्थ मूर्ती सन्मुख, पडताच समर्थांच्या पायी, अदृश्य झाले ठाईचे ठाई. मग तो जिज्ञासापूर्वक पाही, आणिक काही विचारी. बाबा आपले झाले वय, माता राहण दिसतो काय, आपण आहे ठावा काय, आयुर्दारी आपला. काय वत्से मी म्हातारा आहे, माझी या सर्वे धावून पाहे, म्हणून साई जो धावत आहे, हा लागला आहे माघारा. महाराज सवेग धावता, दुरोळा जो उसळला वरता, तेच संदेश पावले अदृश्यता, पावली जागृतता ग्रस्तास. असं तो जै लादला जागृती, मनी विचारिता स्वप्नस्थिती, तत्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुणे ऐसी चमत्कृती, साई पदी जडली भक्ती, बाबांविषयी संशय वृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वील. पाहू जाता अवघे स्वप्न, परिती उत्तरे आणि ते प्रश्न, कोणी श्रोतया करावा ग्रहण, ऐकोनी श्रोतया करावा ग्रहण, भावार्थ गहन आतील. हा प्रश्न उत्तर अनुवाद, मद्रासी पावला परमबोध, विराला साई संबंधी विरोध, हास्य विनोद रूपाने. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मंडळी मशिदी दर्शना आली, 2 रुपयांची बर्फी दिली, कृपा केली साईनाथे. तैसेच पल्लवाचे रुपये 2, बाबांनी तया समजता देऊन, घेतले काय दिवस ठेवून, भजन पूजन चालले. पुढे काही काळ क्रमिला, निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी भाऊ पैसा लादला, भरपूर लाभला आशीर्वाद. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गा जे धवा. साईंची या आशीर्वचनी, साईंची चाट वंड्यानी मनी, मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्ने तिळभरी. घडले आशीर्वादानुरूप, यथासांग यात्रा अमुप, वाटेच न होता येत किंचित ताप, पातले सुखरूप निजगरा. मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून यात्रा घडल्या अनेका. वांत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम. शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन, अक्षरे अक्षर सत्य होऊन मनोरथ पूर्ण झाला. ऐसे ते समस्त तीर्थ उपासक, भगवत भक्त मद्रासी लोक, सकळ सत्वस्त सात्विक, बंद मोचक साई त्या.
श्री गणेशाय नमः. सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदैवता आणि श्री रामचंद्र यांना नमन करून सद्गुरू साईनाथांना नमन केलं आहे आणि अध्यायाला सुरुवात केली आहे. 1916 साली शिर्डीला एक भजनी मेळा आला बाबांच्या दर्शनाला. ही सगळी मंडळी मद्रदेशी म्हणजे मद्रासी होते. त्यांना काशी यात्रेला जायचे होते, तर वाटेनं शिर्डीमध्ये उतरले. तर त्यांच्या कानावर असं गेलं होतं की साईबाबा खूप उदार आहेत आणि सगळ्यांना पैसे वाटतात. कोणाला दिडकी, पावली, चवली, आदेली यांचा पाऊस, कोणाला 10 रुपये, कोणाला 20 रुपये, कोणाला 50 रुपये असे हे दररोज देतात. एवढंच काय, कधी सणावाराला, कधी विशेष पर्व काळाला, एरवी प्रतिदिवशी काही लोकांना बाबा देतच असत. कधी कोण तमासगिरी येत, कधी कोण गाणी म्हणणारी येत, भाट म्हणजे काय तुमची प्रशंसा करणारे भाटगीर असत. अजून म्हणजे असे जे पण काही पोटार्थी लोक असत ते हरीचं भजन बाबांसमोर काहीतरी भजन कीर्तन केलं की बाबा त्यांना पण पैसे देत असत. मग आता ही गोष्ट यांच्या मनात आली. कधी कधी बाबा म्हणत आलं तर येणारं ते पांतस्थ म्हणजे वाटसरू आहेत, यात्रिक आहेत, त्यांना पण पैसे देत असत. मग ह्या चौघांमध्ये एक पुरुष होता आणि 3 बाया होत्या. एक बायको, एक मेवणी, एक आपली मुलगी आणि हा माणूस स्वतः. असे हे बाबांपाशी आले. आता अनुदिन प्रेमाने भजन करायचे. पण त्या भजनामध्ये काय होतं तर बाबांनी आम्हाला काहीतरी हातावरती ठेवावं एवढीच इच्छा असायची. आता कधी ते रामदासी लोक यायचे, भजन करायचे. बाबा कधी उल्हासाने त्यांना 8 आणे द्यायचे, कधी रुपया द्यायचे, कधी तर बर्फी द्यायचे, कधी असंच मोकळं पाठवायचे. म्हणजे निश्चित असं काही नव्हतं की मी आमकं एक असंच देईन म्हणून. बाबांकडं फुकटे भिक्षेकरी पण चिक्कार लोक येत. बाबा जरी दयाळू असले तरी प्रत्येकालाच काही वाटत असत असं नाही आहे. कोणाला ज्याला इच्छा वाटेल किंवा ज्याचं भाग्य उदयलेलं असेल त्याला संताच्या हातून जरी कवडी जरी मिळाली एखादी तर ती पण तुम्ही आयुष्यभर जपून पूजेमध्ये ठेवा असं सांगितलं आहे. तर असं ते चालतंच आहे. आता बाबा जेव्हा धुनीतीत बसायचे मशिदीसमोर तेव्हा आमनी नावाची एक मुलगी होती. म्हणजे त्यांचा एक भक्त होता कोंडाजी नावाचा, त्याची ती मुलगी आमनी. ती हातात एक डब्बी घेऊन यायची आणि रोज बाबांच्या मांडीवर बसायची. जमली तिची आई आणि आमनी मुलीचं नाव, भक्ताचं नाव काय तर कोंडाजी. नागडी उघडी यायची, बाबांच्या मांडीवर बसायची आणि बाबा मला रुपया दे, रुपया रुपया करायची डबी दाखवून. आता बाबांना पण लहान मुलांचं वेड होतं, कारण लहान मुलं देवाघरचे फुलं ना, त्यांच्या मनात काही असं पाप नसतं. त्यामुळे बाबा पण जवळ घ्यायचे, कुरवाळायचे, पोटाशी धरायचे. पण तिचं चित्त मात्र रुपयापाशी असायचं. आता तिथं लहानच मुलगी आहे, मोठ्यांचं लक्ष जर पैशापाशी आहे तर तिचं काय. मग बाबा तिला मांडीवर बसल्यावरती आई पण बाजूला उभी राहायची, ती जमली आणि खुणवायची लांबणं की बाबांनी पैसे दिल्याशिवाय तू काय त्यांच्या मांडीवरनं उठवू नको. मग बाबा तिला रोज बोलायचे, तुझ्या बापाचं मी काय लागतो का गं, उठली सुटली माझ्या मागं येते, नुसती फुकट खाऊ आहे, निर्लज्ज निरुपयोगी असं रागाने बोलायचे. पण मनात प्रेम असायचं आणि बाबांनी तिला 1 रुपया द्यायचा. रुपया हातात पडला की खट्ट दिशी लगेच डबीचं झाकण लावायचं की पळून जायचे. असे दादा तिला दिवसाला बाबा 2 रुपये द्यायचे. जेव्हा ते लेंडीवर निघतात तेव्हा पण ती रस्त्यात भेटायचे, रुपया मागायचे. मग तिला 2 रुपये आणखीन नाही, दिवसभरात असे प्रतिदिनी 2 तिजला 6 देतं त्या जमलीला. जमली म्हणजे तिची आई, तिच्या आईला पण 6 रुपये कोंडाजीच्या बायकोला द्यायचे. दादा केळकराला 5 रुपये, बाग्या सुंदरीला 2-2 रुपये, 10-15 रुपये, 10 ते 15 हातात येतील तसे तात्याबाक होते पहिले भक्त बाबांचे. आणि कोण फकीर बाबा आहे त्याला 10 ते 15 रुपये, गोरगरिबांना 8-10 रुपये लोकांकडनं घ्यायचे. तसे बाबा पैसे वाटून टाकायचे. मग आता हे मद्रासी आले, हे रोज सुंदर भजन गात बसायचे की जेणेकरून बाबांनी आपल्याला काही द्रव्य द्यावं. पण बाबांच्या हातून त्यांना काय मिळत नव्हतं. जसं ढग समोर बघून मेघ आनंदाने मोर नाचू लागेल किंवा चंद्राला चकोर असेल तसे दररोज 4 आरतीला बाबांच्या समोर उभं राहून आपलं भजन गायचे. पण त्या चौघांमध्ये एक बाई होती, तिचं लक्ष मात्र बाबांकडं होतं, तिचं लक्ष पैशाकडं नव्हतं. तिला बाबांचं प्रेम होतं. तर तिला बाबा रामरूपाने दर्शन द्यायचे. बाकीच्या लोकांना जेव्हा साई दिसायचे त्या बाईला मात्र जानकीनाथ दिसू लागले त्या दिवशी. मग तिला खूप आनंद झाला, डोळ्यातनं अश्रूंचा पूर लागला, नाचू लागली आनंदाने, गाऊ लागली. लोकांना प्रश्न पडला की अरे रोजचंच भजन आहे, रोजचेच बाबा आहेत, आज हिला काय मोठा आनंद झाला. मग तिनं शेवटी नवऱ्याला सांगितलं की तो राम आहे
गळ्यामध्ये नीलोत्पलदल श्याम म्हणजे निळ्या कमळाच्या प्रमाणे ज्याचा वर्ण आहे, रंग आहे, असा तो भरताचा भाऊ सीताराम, दशरथाचा मुलगा राम मला दिसलेला आहे. त्याच्या कानात किरीट कुंडल आहे, गळ्यात वनमाळा आहे, अंगी पितांबर नेसलेला आहे, असा तो जानकीचा नाथ राम मला दिसला. ज्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा आहे, ज्याच्या गळ्यावर श्रीवत्सलांचन आहे, ते भृगु ऋषींनी लात मारलेलं माहिती आहे ना, श्रीवत्सलांचन. गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याचा हार आहे, असा तो पुरुषोत्तम राम मला दिसलेला आहे. म्हणे हा मानवरूप आहे, पण हा खरा लिलाव तरी रामच आहे. तो धनुर्धारी राम मला दिसलेला आहे. तर तिला ते नवऱ्याने हे केलं, म्हणजे काय म्हणे, आम्हाला सगळ्यांना साईबाबा दिसतात आणि हिला एकटीलाच कुठनं राम दिसायला लागले. माणसाचे जे मनी असतं ना, तेच म्हणे त्याला समोर दिसतं. आता प्रत्यक्षात ती बाई मोठी अधिकारी बाई होती, म्हणजे परमार्थातले अधिकार होता तिचा. त्यामुळे तिला रामाचं दर्शन दररोज व्हायचं, घडी घडी प्रहराला तिला रामाचं दर्शन व्हायचं. पण पुढं तिला द्रव्याचा लोभ झाला असेल कदाचित. राम दिसतो म्हणल्यावरती लोक येऊन पैसे देत असतील, 4 पाया पडत असतील, काय असेल. पण मग राम दिसायचं कमी झालं. मग पुन्हा ती जेव्हा साईंच्या दरबारात आली, तेव्हा मात्र तिचं सगळं मागचं जे काही दुश्चिंत होतं नशिबाचं ते सुटलं आणि राम पुन्हा तिला दर्शन द्यायला लागला. पण ह्या नवऱ्याचा काही विश्वास नाही, हा नुसता स्वार्थी होता पैशावरती. मग त्याला एक दिवस झोपेत स्वप्न पडलं की आपण एका शहरात आहोत, पोलिसांनी आपल्याला धरलं आहे, आपल्या मुसक्या बांधून आवळल्यात, चांगल्या करकचून आवळलं आहे. मागं टोके म्हणजे भालदार उभा आहे, मागंच होते हे घेऊन, भाला घेऊन उभा आहे, तो टोचायला किंवा टोचतोय. आणि तिथं एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्याच्या मध्यभागी त्याला ठेवला आहे. आता साई तिथं बघतायत, उभे राहिलेत आणि गंमत बघतायत, हे पण त्याला स्वप्नात दिसतंय. मग त्यानं दोन्ही हात जोडले आणि साईंना केविलवाण तोंड करून म्हणला, बाबा तुमची कीर्ती ऐकून मी इकडं आलो, तर असा प्रसंग आमच्यावरती काय यावा. महाराज म्हणले, अरे जे काही कर्म केलंस ना ते भोगायला नको का. ते म्हणे, ह्या जन्मात तर मला आठवत नाही की मी काय वाईट कुकर्म केलं असेल. नाही म्हणे, मागच्या जन्मी केला असशील, साई म्हणाले. तर म्हणे, मागच्या जन्मातलं बाबा मला कसं आठवणार, मग मी तुमच्या पायी कशाला आलो. जसं काही अग्नीपुढं गवत जळून जातं, तसं तुम्हाला बघून, तुम्ही संतांचं किंवा तुमचं दर्शन झाल्यावर मागच्या जन्माची पापं सगळी नष्ट व्हायला पाहिजेत. बाबा म्हणले, एवढा तरी विश्वास आहे का माझ्यावर. आहे. मग डोळे मिटले तर त्याने बघितलं तर तो आहे तसाच उभा आहे, पण तो पोलीस होता. धाडकन पडल्याचा आवाज झाला. मग आवाज बघून तो दचकला, डोळे उघडून पाहू लागला, तर आपण आहे तसे आहे, बंद निर्मुक्त, म्हणजे आपल्या हातात जे घातल्या होत्या कासण्या दोऱ्याने आवळलं होतं, बंद केलं होतं, ते सुटलं. पण तो पोलीस मात्र खाली पडला आणि रक्तबंबाळ झाला. आता हा पुन्हा घाबरला. आता महाराजांकडे पाहू लागले. महाराज म्हणले, बरा सापडला, आता येईल दुसरा अंमलदार आणि इथला प्रकार बघून तो म्हणाल की तूच या पोलिसाला मारला असशील आणि तुला पुन्हा गिरफ्तार करेल. मग परत तो बाबांच्या पाया पडून म्हणायला लागला, बाबा सोडवा यातनं, सोडवा तुम्ही, नाही तर मला तुमच्या विना कोणीच राहता नाही आता इथं राहिलं. मग बाबा म्हणले, डोळे मीट. पुन्हा डोळे मिटले. मग परत जागेहून पाहतो तर आपण पिंजऱ्याच्या बाहेर आलो आहे आणि महाराज आपल्या जवळ उभे आहेत. मग त्याने साष्टांग नमस्कार बाबांना घातला. मग बाबा म्हणले, आत्ताचा तुझा नमस्कार आणि रोज करत होतास तो नमस्कार, ह्यात काय फरक आहे. तो म्हणला, जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हाचा नमस्कार हा मी द्रव्य लोभाने पैशासाठी घालत होतो आणि आत्ताचा नमस्कार मात्र तुम्ही संत आहे याने घालतो आहे. तेव्हा माझ्या मनात तुमच्याबद्दल भाव नव्हता. एवढंच काय, तुम्ही मुसलमान आहे आणि आम्हाला भ्रष्ट होता, हिंदू लोकांना, गरीब किंवा काय ते भक्त आहेत की जे तुमच्याशी श्रद्धेने येतात, त्यांना तुम्ही भ्रष्ट होता, असा एक मनामध्ये तुमच्याबद्दल दोष होता. आणि आता म्हणे, आता नाही. आता बाबा म्हणले, का रे, तुझ्या चित्तामध्ये मुसलमानाच्या देवाची भक्ती नाही का. तर तो म्हणला, नाही. अरे म्हणे, नाही कसे म्हणतोस, तुझ्या घरामध्ये पंजा आहे, त्याला तू पुजतोस, ताबुताच्या दिवशी पंजाची पूजा करतोस. शिवाय काड बीबी म्हणजे काय एक नावाचं दैवत आहे मुसलमानांचं, कदाचित असेल ते, तर ते तुझ्या देवाऱ्यात आहे किंवा लग्न कार्याला तू त्या काडबीबीचं पूजन करतोस आणि त्याचा मानपान करतो, तुष्ट होतात. हे खरं मुसलमानांचं दैवत आहे, पण तू करतोस ना. तर हो म्हणून मान्य केलं त्याने. मग तुला अजून काय इच्छा आहे. तर म्हणे, माझे जे गुरु आहेत रामदास स्वामी, त्यांचं मला दर्शन घडू दे. मग परत मागे वळून पाहतो तर पाठीमागे समर्थ मूर्ती रामदास स्वामींची उभी आहे. मग त्यानं एकदम त्यांच्या पाय धरले, पायी पडला, त्यांच्या पायी पडल्यावर ते अदृश्यच झाले.
मग तो जिज्ञासापूर्वक आणखीन काय विचारायचं आहे का तुला? म्हणे बाबा तुमचं वय झालं, तुम्ही आता म्हातारे दिसता, तुम्हाला माहिती आहे का तुमचं वय काय आहे ते? आता याला भोचकपणा काय करायची गरज आहे का? एकदा तू संत मानला संपलं, तुमच्या आयुष्याची मर्यादा काय? बाबा म्हणतात त्याला, मी काय तुला म्हातारा दिसतो काय रे? चल म्हणे, धावतोच काय माझ्यासोबत? तर तो धावू लागला. तर बाबा जे धावले 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 पुढं, हा परत आला पळता पळता, ह्याला काय जमेना. आणि धावता धावता बाबा मोठा झुराळा वर उसळला आणि त्या झुराळ्यामध्ये बाबा अदृश्य झाले. असं स्वप्न त्या ग्रस्ताला पडलं. तो जागा झाला. तो त्याला कळलं बाबांनी आपल्याला हे स्वप्न काहीतरी दाखवलेलं आहे. मग तात्काळच्या चित्तवृत्तीमध्ये त्याचं पहिलं जे बाबांबद्दल शंका कुशंका मनात होत्या ते सगळं त्याच्या मनातनं आता गेलेलं आहे. मग त्याच्यानंतर तो आला, बाबांच्या दर्शनाला आला. बघा श्रोते हो, हा जो प्रश्न उत्तर अनुवाद आहे तो तुमच्यासाठी सुद्धा आहे. फक्त बाबांनी त्या ग्रस्तासाठी दिला नाही, तर तुमच्याही मनात कुठल्या शंका नका धरू. तर तुम्ही मन लावून विश्वास केलात तर बाबा तुमच्याजवळच आहेत. आता हा मद्रासी परमबोध झाला. त्याला साईंचा विरोध सगळा निघून गेला. हास्य विनोद रूपानं त्याच्या मनामध्ये आलं, बाबांनी मला ज्ञान शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मशीदला गेले तर बाबांनी 2 रुपयाची बर्फी दिली आणि त्या पदराला बांधलेले 2 रुपये दिले प्रत्येकाला आणि थोडे दिवस ठेवून घेतले. मग बाबांनी तो आशीर्वाद त्या दिवशी दिला. मग पुढं बराच काळ गेला. मग मंडळी निघाली. आता पैसा नाही जरी लाभला तरी संतांचा आशीर्वाद लाभला होता, तो महत्त्वाचा. मग बाबा म्हणाले, अल्ला मालिक आहे, तुला भरपूर देईल, अल्ला तुम्हाला अच्छा करेगा, तर तू आता जा. मग हेच रस्त्याने उपयोगाला आले. एवढी लांबची कठीण यात्रा. आता त्या काळात बघा, आत्तासुद्धा आपल्याला चेन्नईला जायला तिकडे 1 दिवस लागतो आणि इकडे काशी विश्वेश्वर दर्शनाला जायला 1. मग तेव्हा तर ती कमीत कमी महिना 1.5 महिन्याची यात्रा असेल. मग ती मात्र व्यवस्थित सुखकारक यात्रा पार पडली. रस्त्यात कुठेही त्यांना काही त्रास झाला नाही, काही दुःख आलं नाही वाट्याला आणि व्यवस्थित आपल्या घरी परत आले. म्हणजे साईंनी ते आशीर्वाद दिला होता तो कामाला आला. मग साईंचं कौतुक करत करत ही लोक आपल्या घरी आली. ऐसे आता हे तीर्थ उपासक होते, भगवत भक्त मद्रासी होते, आपल्या घरी आले. आता अशी दुसरी कथा एक सांगतो. ऐसी सुरस आणिक कथा सांगतो परिसी जे सादर श्रोता. भक्तिभावे श्रवण करता आश्चर्यचित्ता प्रगटेल. भक्त काज कल्पद्रुम कैसे साई दयाळू परम. कैसे सप्रेम भक्ताचे काम पूर्वीत अविश्रम सर्वदा. ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्त प्रवर. रघुनाथराव तेंडुलकर चतुर धीर बहुश्रुत. सदा आनंदी मोठे प्रेमी विनटले साईचे पादपद्मी. तेथील बोध मकरंद कामी अखंड नामी गुणगुणत. रूपदेऊनी भजनमाला वर्णिली दयांनी साई लीला. ती भक्तिप्रेमी वाचेल त्याला साईच पावला पावली. सावित्री नामे त्याचे कलत्र बाबूतयाचा ज्येष्ठ पुत्र. पाहतयाचा अनुभव विचित्र परिसाते चरित्र साईंचे. एकदा बाबू शंकित मन वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशी वैद्यकीय शिक्षण परीक्षे लागून बैसेना. तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अति कसून. सहज ज्योतिषास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईल का. चाळूनी पंचांगाची पाने ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने. राशी नक्षत्रे मोजून बोटाने संचित मुद्रेने अवलोकी. म्हणे केला तर परिश्रम थोर परिये वर्षीन ग्रहांचा जोर. पुढील वर्ष फार श्रेयस्कर परीक्षा निर्घोर ते वर्षी. बैसून परीक्षेस काय सार्थक होणार जरी श्रम निरर्थक. विद्यार्थ्याने हा घेतला वचक तेने तो दचकला मनासी. पुढे तया विद्यार्थ्याची माता अल्पा काळासी शिर्डीस जाता. नमिता साई चरण माता कुशल वार्ता चालल्या. निघाली हेही कथा करुणावचनी बाबासी प्रार्थिता. म्हणे हा मुलगा परीक्षेस बसता असती अनुकूलता ग्रहांची. पत्रिका पाहिली ज्योतिषाही म्हणती यंदा योग नाही. असून अभ्यासाची तयारी मुलगान जाई तरी बाबा ही काय ग्रह दशा. यंदा का अशी व्हावी निराशा. पडेल पदरी एकदा परीक्षा ऐसी भाऊ आशा समजता. ऐकून बाबा बदले वचन सांगे तयास माझे भान. पत्रिका ठेवी गुंडाळून बसे जा स्वस्त मन परीक्षेस. नादा कुणाच्या लागू नका जन्मपत्रिका पाहू नका.
सामुद्रिका विश्वासू नका चालवा का अभ्यास. म्हणाले मुलास येईल यश, स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस. होऊ नको असा निराश, ठेवी विश्वास मजवरी. असो बाबांची आज्ञा घेऊनी, आई परतली ग्रामा लागुनी. मुलाचा बाबाचा निरोप कथुनी, उत्साह जन्मी आश्वासी. ऐसा तो साई वचन उल्हास, मुलगा बैसला परीक्षेस. उत्तरे लेखी प्रश्नास, यथा अवकाश दिली ती. लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरे ही संपूर्ण लिहिली. परी आत्मविश्वासे घेरली, संशय चढली स्थिर बुद्धी. आस्था लिहिली सम्यक उत्तरे, उत्तीर्ण व्हावया तितकी पुरे. परी विद्यार्थी या वाटे ते अपुरे, सोडला धीर तयाने. वस्तुता लेखी परीक्षेत पास, होता तरी त्यास वाटे मी नापास. त्याने होऊन तो उदास, तोंडी परीक्षेस बैसेना. तोंडी परीक्षेचा आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला. दुसऱ्या दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखील भोजन स्थित. म्हणे ही काय आश्चर्यकता, परीक्षकाला तुझी चिंता. म्हणे जा पाहून ये आता, तेंडुलकर नव्हता का काल. लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास. म्हणून बैसला तो उदास, स्पष्ट मी तयास सांगितले. तेव्हा परीक्षक वदे तू जाई, असेल तैसा घेऊन येई. लेखी परीक्षेत पासही देई, आनंदाई खबर त्या. मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईचा धावा. न घेता एक क्षणाचा विसावा, उल्हास भावे धावला. असो पुढे झाले गोड, परीक्षेची पुरली होड. दिदली दड निजपदी जोड, साईंनी कोड पुरवणी. दळावया जात्याचा खुंट, हाला हलवून बसविता घट्ट. तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट, हलवून चोकट साई करी. ऐसेन कोणा केव्हाही कथिती, जेन हालेल चित्तवृत्ती. हे तो बाबांची नित्य प्रचिती, निष्ठाये रीती दृढ करती. चालू जाता कथल्या वाटे, आरंभी आरंभी गोड वाटे. पुढे ऐसे पसरतील सराटे, काटेच काटे चोहीकडे. मग त्या निष्ठेस फुटतील फाटे, सहज संशय मनी दाटे. किमर्थ साई या आडवाटे, आणि हे वाटे मनाला. परी हे ऐसे जेथे वाटे, तेथे तो श्रद्धा धरा नेटे. कसोटीच ही प्रत्यक्ष संकटे, तेनेच पैठे दृढ श्रद्धा. देऊन या संकटा थोर, करता साई स्मरण अखंड. होतील सकळ अपाय दुःखंड, शक्ती ही प्रचंड नामाची. हेच या अंतरायाचे प्रयोजन, तेही करी साईच निर्माण. तेव्हाच घडेल साई स्मरण, संकटोपशमनही तेव्हाच. असो याच मुलाचे वडील, भक्त बाबांचे अतिप्रेमळ. धीर उदार सत्वशीळ, गात्रे शिथिल राहिली. प्रसिद्ध परदेशी व्यापारी, पेढी तयांची मुंबई शहरी. इमाने इतबारे तयाचे पदरी, केली नोकरी तयानी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रास येऊ लागली झाकळ. इंद्रिय निज काही विकळ, वांछिती निश्चळ आराम. काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधारावया प्रकृती. रघुनाथराव रजा घेती, स्वस्थ विश्रांती भोगिती. पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली. म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा प्रार्थली अनेक. अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस करी. परता पेढीचे वरिष्ठ अधिकारी, पूर्ण विचारी दयाळू. धनी मनाचा उदार, पाहुणे आपला इमानी चाकर. देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालावया. ऐशी ही सरकारी पद्धत, उत्तम पिढ्याई प्रसंगोपात. प्रामाणिक सेवकानिमित्त, उत्तेजनार्थ अवलंबी. परी ही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी. पडेन जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसिया चिंतनी पडले ते. 150 अवघा माझा पगार, 500च्या पेन्शनवर. पडेल दिनचर्येचा भार, मनात बोलत घोळत पुढे मनार. 150 रुपये माझा पगार, 500च्या पेन्शनावर. पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत. पुढे झाली मौज, पहा बाबांचे नवलबोज. रघुनाथरावाचे कुटुंबाहित गुज, पुस्ती ते चोज परिस्थिती. अखेर हुकूम व्हावया आधी, असता 15 दिवसाचा अवधी. जाऊन ती येच्या स्वप्नामध्ये, पुढती बुद्धी ती येस. 100 घ्यावे माझी मनीषा, पुरेल ना तव मनीची आशा. बाई वदे हे काय पुसा, आम्हाच भरवसा आपलाच. तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर. बहुत झाली सेवा चाकर, अर्धी भाकर द्यावी त्या. मुखे जरी बदले 100, 10 दिदले अनेक वर. ऐसे समर्थ करुणाकार, प्रेमाने वार भक्ताचे. आता परसा अनेक एक, कथा सुंदर मनोरंजक.
भक्त प्रेम उल्हासकारक आनंददायक श्रोतया. डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे. स्वप्नात बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिदले ते गोमटे कथानक. हाटे राती ग्वालेरी, बाबा देखती स्वप्ना माझारी. पाहत्या बाबांचे प्रश्न कुसरी, हाटे ही उत्तरी काय म्हणती बाबा काय विसरलासी काय. म्हणती बाबा मज विसरलासी काय. तत्काळ हाट्यान धरले पाय, जरी विसरले लेकरू माय. तर नो पाय कैसेनी. उठून गेले बागेत तातडी, खुडली ताजी वालपापडी. शिदा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसे पाहुणी सिद्धीपुरती, हाटे ते सुप समर्पू सरती. औचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती कळली असे. तत्काळ हाट्यांचे झाले मन, पदार्थ हे समस्त मिळवून. करावे बाबांची प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस. परते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले गेले मुंबईस. वृत्तांत साध्यंत कळविला स्नेहास, विनविले शिर्डीस जावे स्वये. टपाला मार्गे येईल पैसा, शिदा घ्यावा योग्य तैसा. शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही. उरला पैका सवे न्यावा, शिद्या संभवेत बाबास द्यावा. चरणबंधूंनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून. पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले. पापडी वाचून किंचित आडले, तो एक टोपले ते आले. ते होते जिये बाईचे माथा, तियेस बोलवून पाहू जाता. शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते. मग ते सर्व साहित्य आणले, महाराजांनी सादर केले. त्याने निमोणकरा ते दिदले, उदयक निवे दिले शिजवून. पुढे भोजना बाबा बैसता, वरण भात आदी कण शिवता. शेंगाच तेवढ्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले. शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या. हाट्यांना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा. जयामणी जैसा भाव, तयाच की तैसाच हा हाट्यांचा अनुभव. पुढील कथेचा परसा नवलाव, गोड लागव साईचे. अशीच अजून एक साईंची कथा आहे की एक बाबू म्हणजे काय वैद्यकीय शिक्षण घेणारा एक मुलगा असा परीक्षेला बसेना. अभ्यास तर केला होता दिवस रात्र जागून तळमळ करून, पण त्यानं सहज ज्योतिषाला प्रश्न विचारला की मी या परीक्षेला पास होईन का. ज्योतिषानं सगळे ग्रहदशेचे आकडे मांडले, हातावर आकडेमोड केली आणि म्हणले किती पण परिश्रम केलास तर यावेळी काय तुला यश नाही आहे. तुला पुढच्या वर्षी ग्रह चांगले आहेत, पुढच्या वर्षी परीक्षेला बस. मग हा पण बसायला तयार नाही, उगाचच कष्ट कशाला करू म्हणे. तर झालंच, कर्मधर्म संयोगानं त्याची आई बाबांच्या इकडे शिर्डीला आली. बाबांच्या पाया पडली. तिचं नाव सावित्री. मग बाबांनी विचारलं काय कसं चाललंय वगैरे वगैरे. बाबा सगळ्या भक्तांचं कुशल विचारत असत. तेव्हा तिला हा विषय निघाला तर सांगितलं की बाबा पोरगा परीक्षेला बसत नाही आहे का, तर म्हणतो यंदा योग नाही. एवढी अभ्यासाची तयारी असून त्यानं कुठल्या ज्योतिषाला विचारलं आणि तो म्हणला यंदा योग नाही, तर हा काही परीक्षेला बसायला तयार नाही. मग बाबा काय म्हणाले, अरे कशाची ग्रहदशा आणि कशाचं काय, जा माझी गोष्ट ऐक. त्याला म्हणावं परीक्षेला बस, पत्रिका ठेव गुंडाळून. मग ती बाई आली परत इकडे मुंबईला आणि बाबांनी त्या पुलाला म्हणाली की तुला साईबाबांनी निरोप दिलाय बाबा, परीक्षेला बसायचं, बाबांचा आशीर्वाद आहे पाठीमागे, काही काळजी करू नको. मग हा मुलगा परीक्षेला बसला. पेपरही चांगले गेले, उत्तर पण व्यवस्थित लिहिली होती. तरी पण त्याला भीती वाटत होती की मी काय लेखी परीक्षेमध्ये पास नाही, मी नापास आहे. झालं. मग आता तोंडी परीक्षेला बसना. आपला एक दिवस असाच गेला. दुसऱ्या वर्षी बघितलं तर त्या मेसमध्ये हा जेवायला घेतोय. मग तिथं ते दुसरा विद्यार्थी त्याला एक स्नेही आला. तो म्हणतो अरे त्या परीक्षकांना तुझी चिंता, ते म्हणतात तेंडुलकर काल नाही आला, काय झालं, आणि तू खुशारीकडे जेवायला बसलायस, काय झालंय. तर तो म्हणला मी नापास होणार आहे लेखीमध्ये, मग तोंडी परीक्षा देऊन काय करू. म्हणजे मनाचं एकदा खच्चीकरण झालं की कसं असतं ते बघा. मग ते गेला परीक्षकांना जाऊन भेटला आणि त्यांना म्हणाला की मी माझं म्हणजे परीक्षकांनी सांगितलं तो असेल तसा भेटून जा, त्याला असेल तसा घेऊन ये म्हणून मी तुला न्यायला आलोय, चल. मग गेले. परीक्षक म्हणले अरे तू पास आहेस लेखी परीक्षेत,
मग त्याला आनंद वाटला. मग त्याने तोंडी परीक्षा दिली आणि त्यात पास झाला. मग उल्हास भावे एकदम त्याला ते बाबांचं असं हे वाटलं की बाबांनी दिलेले शब्द खरे ठरलेले आहे. मग कसं आहे, जात्याचा खुंटा हलवून हलवून बाबांनी घट्ट केला आणि तो त्यांनी जातं फिरवलं, पीठ पडलं परीक्षेचं आणि त्याचं चांगलं उत्तम यश त्याला आलेलं आहे. त्यात बाबांनी काय दिले म्हणजे उगाच आपल्याला काय माहीत नाही तर उगाच ग्रह दशा पत्रिका असं काय सांगून कुणाच्या मनाचं खच्चीकरण करू नका. कारण कसं आहे, माणूस मनाने खचला की त्याच्या हातून कुठल्या गोष्टी होत नाहीत. आता बाबांचं कसं आहे, बाबांनी एखादी प्रचिती दिली तर सुरुवातीला तुम्हाला त्या रस्त्यावरून चालताना बाबांनी सांगितलेलं बरं वाटतं. पुढं काटे असतात, कधी कधी तुमचं भविष्यच असतं ते काट्या रूपाने, तुमची जी होणार ती गोष्ट होणार. मग आपल्या निष्ठेला फाटे फुटतात ना की हां मग एवढं माझं आहे तर मला बाबांनी का नाही केलं, मला बाबांनी त्यातनं का नाही बाहेर काढलं. तर असं नाही, तो प्रसंग ती तुमची परीक्षा असते, ती परीक्षा बघायला आलेली असते. तर अशा परीक्षेला तुम्ही बसा, त्यातनं साई तुम्हाला नक्की पास करून घेईल असं सांगितलं आहे. असं आता याच मुलाचे वडील होते, ते बाबांचे अतिभक्त होते आणि ते एका परदेशी व्यापाराच्या पेढीवरती नोकरीला होते. आता वय झालं, डोळ्याला झाकळ येऊ लागली, इंद्रिय अवयव काही चालनात, म्हणून प्रकृती सुधारायला त्यांनी रजा घेतली रघुनाथरावांनी. त्या लोकांनी पण रजा दिली. रजा सगळी संपली पण तरी पण काही बरं वाटेना. मग अजून रजेचा अर्ज पाठवून दिला. आता त्या पेढीचा जो अधिकारी होता तो चांगला होता, उदार होता. मुळात कसं असते, अर्धी भाकर द्यायची ही पद्धत कुठे होती, सरकार दरबारी म्हणजेच पेन्शन. हे आयुष्यभर आणि इमानीतभर आपली सेवा केली बाबा तर आपण यांना पेन्शन देऊया. पण ही काय प्रायव्हेट ठिकाणी पद्धत नव्हती. तरी पण प्रायव्हेट पतपेढीला देखील जिथं काय चांगल्या असत तिथंही लोक अर्धा पगार देत असत घरी बसून पेन्शन. तरी पण या ग्रस्ताला चिंता पडली किंवा याच्या बायकोला पडली की पगार माझा अवघा किती, 150 रुपये, त्यामध्ये 250 रुपयेच पगार मिळणार, त्यात आपलं कसं भागायचं असा विचार पडला होता. तर त्याच्या बायकोच्या स्वप्नामध्ये बाबा आले आणि म्हणले 100 बास आहेत का. तर बाई म्हणाली बाबा तुमच्यावरच आमची हमी, आम्हाला काय तुम्ही म्हणाल तसं. म्हणे काय काळजी करू नका. स्वप्न मोडलं आणि मग तिकडं खरोखर बैठक बसली तर ते म्हणू लागले हा रघुनाथराव इमानी नोकर होते, आपण त्यांना 75 रुपये नको आपण 100 देऊया. 100चे 110 वर आले, म्हणजे बाबांनी 100 म्हणले आणि 110 रुपये त्या ग्रस्ताला पेन्शन म्हणून मिळू लागले. अशी तर अजून एक कथा आहे. हाटे नावाचे कॅप्टन होते त्यांची. तर ते राहायला कुठं होते, ग्वाल्हेरला होते. तर एकदा त्यांच्या स्वप्नामध्ये बाबा गेले आणि काय म्हणे मला विसरलंस काय. तर त्या हाट्याने लगेच पाय धरले आणि हा बाबा लेकरू तुम्हाला जरी विसरलं तरी आई कुठं विसरलं म्हणे. तर लगेच उठले, बागेत गेले आणि त्यांची घरची वालपापडी होती बागेत लावलेली, ती काढून आणली, सगळं शिदा साहित्य आणलं, दक्षिणा घेतली आणि आता बाबांना द्यायची. सगळं सुपामध्ये भरलं, आता हे सूप बाबांना समर्पण करू. तेवढ्यात डोळे उघडले आणि त्यांना कळलं की हे सारं स्वप्न आहे. मग तत्काळ त्यांनी आपले जे स्नेही आहेत त्यांना एक पत्र लिहिलं, हे सगळे पदार्थ घ्या आणि शिरडला जाऊन बाबांना तुम्ही अर्पण करा माझ्या वतीनं, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, टपालमार्गे पैसा येईल, त्यात पापडीच्या शेंगा बिंगा घ्या. मग ते लोक ते ग्रस्त खरं शिरडला गेले, तसा शिदा घेतला. पापडीच्या शेंगा काही लवकर दिसल्या नव्हत्या. मग परत दिसली एक बाई, नेमकी म्हातारी आली टोपली घेऊन, हात घातला तर आत पापडीच होती. सगळ्यांना ते आश्चर्य वाटलं की हे लोक जेवढं शोधतायत तेवढं बरोबर मिळतं, बाबा आणून देतात. मग ते सगळं बाबांनी ते सूप घेतलं, निमोणकराच्या हाती दिलं की हे उद्याला सगळं शिजवून आणा. मग दुसऱ्या दिवशी वरण भात पापडीची भाजी आणि काय असेल ते बाबांच्या समोर ठेवलं. तर बाबांनी पहिल्या शेंगाच खाल्ल्या आणि मग त्या ग्रस्ताला ते कळवलं की बाबा पहिल्या शेंगा खाल्ल्या, म्हणजे कळलं की बाबांनी हात आपल्याला कृपाप्रसाद दिला आहे. आपण इथे इच्छा केली होती पापडीच्या शेंगा, तर बाबांनी हे आपल्याला सदिच्छा पाठवल्या आहेत असं एकंदरीत त्या ग्रस्ताला वाटलं. तर असेच कसं काय साई प्रत्येक भक्ताचे कोड पुरवतात ते आपण आता ऐकूया. होतायसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावयान लगे क्षण, निघाला एक स्नेही तक्षण, साई दर्शन कारमुक, वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पूर्वितो होड, जया सद्वृत्तीची आवड, तयाचे कोड तया हाती, तव हाटे 1 रुपया देती, तया स्नेहासी अति प्रीती, म्हणती नका पडो देव विस्मृती, घाला हाती बाबांच्या. स्नेही जेव्हा शिर्डीस गेले तत्काळ बाबांचे दर्शन घेतले, चरण तयाचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबांचे, दक्षिणेलागे कर पसरता, आपली दक्षिणा दिली प्रथमता. बाबांनी खिशात
सुदिली अविलंबता, काढितो मागुता हाट्यांची. तोही रुपया जोडून कर, ठेवी बाबांचे कर तलावर. म्हणती ही दक्षिणा बरोबर, हाटे डॉक्टर पाठविती. हा साई सर्व हृदयवासी, हाटे जरी ग्वालेर निवासी. दारू तयाचे मानसी, बैसले त्या रुपयाने हाळीत. होऊन या प्रेमोन्मुख, बाबा रुपया धरती सन्मुख. नवल अवलोकुनी लावंटक, लोक टकमक पाहती. दक्षिणांगुष्टे वरचेवरी, उडून झेलती बाबा निज करी. ऐसी क्रीडा करुणी क्षणभरी, कृपया करत ते परत. म्हणती हा ज्याचा त्यास देई, सर्वे हा उदीचा प्रसाद नेई. दलगे आम्हास तुझे काही, स्वस्त राही म्हणे तया. घालनी लोटांगण बाबांच्या पायी, उदी प्रसाद पाठवून ठाई. घेऊन बाबांची आज्ञा स्नेही, आला निज घेई ग्वालेरीस. आली यावरी ग्वालेरी ते, रुपया देऊन डॉक्टरा ते. कळविले सकळ वृत्तांता ते, दाटले भरते हाट्या ते. मनी म्हणे जैसा हेत, केला होता जैसा संकेत. जाणून माझे मनोगत, पूर्वीला मनोरथ बाबांनी. ऐसे वाटले हाट्यांचे मना, परती त्यांची कल्पना. कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयाच्या. हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित. ती तो याहुनी विपरीत, जयाचे मनोगत त्या ठावे. एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती. कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या. त्याची कारणे त्यास ठावी, आपण केवळ मौज पाहावी. आयतीच गोड संधीन दौडावी, कथा परसावी ते आरती. एकदा वामन नार्वेकर, जयास बाबाचे प्रेम अपार. आणला एक रुपया सुंदर, अति पुरस्पर अर्पाया. एक बाजूस कोरली होती, रामलक्ष्मण सीता सती. दुसऱ्या बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धंजळी. तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शासाठी तो परत. मिळावा उदी प्रसादासहित, म्हणणे हस्तात ठेविला. कोण्या मुनी काय हृदयगत, बाबा तो केवळ सकळ जाणत. तर तो रुपया पडतात हसतात, तत्काळ खिशात सारेला. वामनरावाचा मानस, माधवरावांनी कळविला बाबास. रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत. त्यास कसला द्यावयाचा, आपणची तो ठेवावयाचा. बदले बाबा स्पष्ट साचा, वामनरावाच्या समक्ष. तरी तो देईल रुपये 25 याचे मोल. तरी मी हा यासी देईल, म्हणले बोलत याला. तरी मी यास देईन बदल, म्हणले बोलत याला. मग त्या एका रुपया लागी, वामनरावांनी लागवेगी. तेही मिळून जागोजागी, बाबा लागी दिले. तेही पूर्ववत खिशात ठेवले, म्हणती रुपयाचे ढिगार लाविले. तर त्या रुपयाचे न तोले, उणे ते मोल तया पुढे. म्हणती श्यामा हातू घेई, असू दे आपल्या संग्रही. देवाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन. आता हे ऐसे काय करता, विचारावयासी कोणास सत्ता. साई योग्य जाणता, देता घेता समर्थ. असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता. जेणे मनन आणि निधिध्यासता, कथा परसता घडावी. काय केले ऐकले श्रवण, पचनी न पडे मन ना विण. वरी न घडता निधिध्यासन, श्रवण निष्कारण होईल. तरी हे माड साईसी शरण, मस्तके धरी साईचे चरण. सकळ साधनाचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्नकथन नाम 29तमो अध्याय संपूर्ण. 29तम अध्याय गोढा. श्री साईनाथार्पणमस्तु. अशीच अजून एक कथा आहे त्यात हाट्यांची. त्या हाट्यांचा जो मुलगा डॉक्टर झाला, त्याने 1 रुपया साईंना पाठवला. हाट्यांच्या मनात असं इच्छा झाली की बाबांनी हातात घेतलेला एखादा रुपया त्याने स्पर्श केलेला आपल्या घरामध्ये असावा. तेवढाच एक ग्रस्त तिथून शिर्डीला जायला निघाले. मग त्यांच्याकडे 1 रुपया बाबांना पाठवला, पण काय म्हटले नव्हते की हा बाबांनी आम्हाला परत द्यावा वगैरे. फक्त त्यांच्या हाती दिला की हा बाबांना अर्पण करा. मग तो ग्रस्त शिर्डीला पोचला. दक्षिणेसाठी हात पसरला तर त्या ग्रस्तानं पहिली आपली दक्षिणा दिली. मग बाबा म्हणले, आता ते हाट्यांचं आणलंयस ना, ती पण दक्षिणा दे. कसं बाबांना कळतं बघा एका जागी बसून. तो रुपया हातात घेतला, त्याचं निरीक्षण केलं, त्याला जरा गमतीने खालीवर केला, उडवला आणि परत दिला. नको म्हणे, मला ज्याचा आहे त्याला देन. त्याला म्हणावं काही काळजी करू नको,
स्वस्त चित्त्या राहा तिथं आणि आहे मी तुझ्याजवळ असं सांगितलं. ज्याचा त्याला देऊन टाक. मग त्यांची फक्त इच्छा होती तर दिला. मग ग्वाल्हेरला आल्यावर त्या डॉक्टरला तो दिला रुपया. म्हणे बघा जसा मनात मी इच्छा केली होती तसं बाबांनी माझं मनोरथ पुरवलं. आता एकाला दिला म्हणून एकाला देतील तर असं पण नाही अशीच एक दुसरी कथा आहे. तो ग्रस्त 1 रुपया बाबांना दिला त्याने. त्याच्या एका बाजूला राम लक्ष्मण सीता होते. इंग्रजांच्या काळात आपल्या कॉईनवर आपल्या देवतांची चित्र होते आणि आत्ताच्या काळामध्ये बघा काय आहे. तर राम लक्ष्मण सीता होते, दुसऱ्या बाजूला हनुमंत होता. तर तो घेतला त्यांनी, वर खाली केला आणि खिशात टाकून दिला. त्यांना तो हाताला स्पर्श करून बाबांचा पुन्हा पाहिजे होता तो रुपया, तर नाहीच दिला त्याला. मग माधवराव म्हणले बाबा त्यांना रुपया परत पाहिजे, तुम्ही हातात घेऊन दिलेला, त्यांना इच्छा आहे. त्याला कसला द्यायचा म्हणे, आपणच ठेवायचा असं बोलले. परत बोलले ह्या रुपयाच्या बदली आणि 25 रुपये मला दिले तर मी ह्याला परत देईन. मग त्या ग्रस्तानं बसल्या जागी इकडून इकडून गोळा करून 25 रुपये बाबांना दिले. ते पण उचलले आणि आपल्या खिशात टाकले आणि म्हणले रुपयाचा ढिगार लावला आज माझ्या खिशामध्ये. त्या रुपयाचा जरी ढीग लावलास तू तर त्या रुपयाची काय किंमत ह्या बाकीच्या तुझ्या रुपयांना नाही आहे, त्याचं मोलच होत नाही. श्यामा हा तुझ्याजवळ ठेव, तुझ्या देवाऱ्यात पूजेला ठेवून दे असं सांगितलं. आणि मग तो देवाऱ्यामध्ये ठेवून दिला श्यामाने. म्हणजे असं बाबांच्या मनात काय असेल किंवा त्या भक्ताच्या नशिबात काय असेल तसंच बाबा करत असत. अशा रीतीने इथे हा स्वप्न दर्शन म्हणजे स्वप्नात दिलेले दृष्टांत त्याचा हा अध्याय इथं संपलेला आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.